नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषाज किचन मराठीमध्ये। आजची आपली रेसिपी बघितल्याच्या नंतर तुम्हाला मोतीचूर लाडू करायला कधीच अडचण येणार नाही। तर आजची आपली रेसिपी आहे की मोतीचूर लाडू। तर मोतीचूर लाडू म्हटलं की आपल्याला दिसतो ते झाऱ्या, आणि तो झाऱ्या सहसा हलवाईकडेच असतो, आपल्याकडं कुणाकडेही नसतो, आणि खूप झंझट असतात ते करणं, आपडणं, आणि तो खूप सारा राडा किचनमध्ये होतो। तर आजची आपली रेसिपी आहे की आपल्याला अगदी कमीत कमी भांड्यात आणि कमीत कमी वेळेमध्ये आज आपण ही रेसिपी करणार आहोत। तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तर लाडू बनवण्यासाठी मी सर्वात आधी एक पसरट भांडं घेतलेलं आहे। तर तुमच्याकडे जे असेल ते, आणि ह्या कपाने, हा मेजरमेंट कप आहे, तर मी ह्या कपाने एक कप एकदम बारीक असं बेसन पीठ घेतलेलं आहे। जाडसर आपल्याला वापरायचं नाही, आणि तेच भांडं उलटं करून ह्या चाळणीमध्ये मी पीठ चाळून घेणार आहे। जसं ॲडजस्ट होईल तसं आपण पीठ चाळून घ्यायचं आहे, आणि चाळल्याच्यामुळं काय होतं की आपलं जेव्हा पीठ भिजवतं त्यामध्ये गिठुळा होत नाही। तर बघू शकता एकसारखं पीठ आपलं असं चाळून झालेलं आहे। आता आपण चमच्याने आधी हलवून घेऊया, सर्व एकसारखं करून घेऊया। आता यामध्ये टाकणार आहे आपण एकदम थोडासा खाण्याचा सोडा, हा केशरी कलर आहे, तर हा मी टाकलेला आहे। आणि ज्या कपाने आपण बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने पाणी घ्यायचं आहे। मी 1 कप पाणी घेतलेलं आहे। अर्धा कप पाणी तुम्ही डोळे झाकून टाकू शकता, आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं करत टाकायचं आहे। तर अर्धा कप पाणी टाकून मी बघू शकता एकसारखं असं स्मूथ आपलं पीठ तयार करून घेतलेलं आहे। आणि नंतर आपल्याला जसं पीठ पाहिजे त्यानुसार आपण थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे। तर ज्या कपाने आपण, कप म्हणा, वाटी म्हणा, ज्याने आपण मेजरमेंट करतो, तर ज्या कपाने आपण पीठ घेतो त्याच कपाने सर्व मेजरमेंट करायचं आहे। बघू शकता या ठिकाणी मी 1 कप पाणी घेतलेलं होतं, तर पाऊण कप पाणी लागलेलं आहे। तर एका कपाचा चौथा भाग म्हणजे आपलं 1/4 पाणी आपलं उरलेलं आहे, आणि आपलं मिश्रण एकदम छान असं तयार झालेलं आहे। बघू शकता चमच्यावरती आपण मिश्रण घेतलं, उलटं केलं, आणि त्यावरती एक ड्रॉ केली, तर ती पूर्ण स्पष्ट दिसली, म्हणजे आपलं मिश्रण तयार आहे। तर आपलं मिश्रण तयार आहे। आता मी कढईमध्ये तेल तापायला लावणार आहे। तर तेल आपण 300 ml वापरलेलं आहे। एकदम कमी गॅसवरती आपण तेल तापवायचं आहे, म्हणजे साधारण 3 ते 4 मिनिट लागतील तेल तापायला। तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया। तर आजची आपली ट्रिक आहे ती बघू शकता, एक मिठाची पुडी घेतलेली आहे रिकामी, आपण ती धुवून घेतलेली आहे, आणि ज्याचा बघते ज्या साईडने आपण मीठ काढण्यासाठी कापलेलं आहे, तर ते खालची साईड आहे जी पॅक साईड आहे, त्याच्या साईडला थोडंसं अंतर ठेवून असतं, तर ते आपण कापून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला प्लेन असा भाग मिळतो। आणि या ठिकाणी आपल्याला छिद्र पाडायचं आहे, एकदम छोटंसं आपलं होल करायचं आहे। ज्या साईडने आपण मीठ काढलेलं असतं त्याच्या विरुद्ध साईडने आपल्याला होल पाडायचं आहे। तर त्याआधी काय करायचं आहे, 1 कप घेतलेला आहे, त्यामध्ये पिशवी ठेवलेली आहे, आपल्याला यामध्ये मिश्रण ओतायचं आहे। तर बघू शकता या ठिकाणी एक चूक झालेली आहे, मिश्रण ओतताना माझ्याकडून कॅमेरा बंद राहिलेला आहे, पण काहीच हरकत नाही। जे थोडंसं मिश्रण आहे ते मी तुम्हाला दाखवते, की आधी आपली जी मिठाची पिशवी असते ती आपण कपामध्ये ठेवलेली आहे, आणि त्याच्यानंतर आपलं जेवढं मिश्रण आहे तेवढं आपण यामध्ये ओतून घेतलेलं आहे। बघू शकता या ठिकाणी अजिबात आपले हात भरत नाही, किंवा जास्त असं टेन्शन नाही, किंवा आपल्याला बुंदी करताना गॅसवरती घाण होणार नाही। एकदम अवघड असणारी रेसिपी सोप्यात सोपी करून दाखवलेली आहे। तर बघू शकता या ठिकाणी आपण मिश्रण टाकून घेतलेलं आहे, आणि ज्याप्रमाणे आपण मेहंदीचा कोन पॅक करतो त्याच प्रकारे आपण रबर बँड 2 रबर घेतलेले आहे, आणि त्यांनी हा कोन मी पॅक केलेला आहे। तर बघू शकता या ठिकाणी आपला मोतीचूर लाडूचा कोन तयार झालेला आहे। तर आता ह्या ठिकाणी आपल्याला छोटंसं असं होल करून घ्यायचं आहे, अगदी सुईच्या नोकेसारखं। हातावरती अशी उभा धरली पिशवी कोन, की त्यामधून आल्हाद असं आपले बुंदी स्प्रेड झाली पाहिजे। तर आता मी उलटं करून ठेवलेलं आहे, ज्यावेळेस आपलं काम होईल त्यावेळेस उलटं करून ठेवायचं आहे। तेल आपलं छान तापलेलं आहे, आणि एक ट्रिक सांगते मी, तुम्ही घाबरत करशाल की आधी कोन धरल्याच्या नंतर थोडेसे 2-3 बुंदीचे दाणे असे मोठे मोठे पडतील, नंतर काय करायचं आहे, पूर्ण कॉन्फिडन्सनी आपल्या हाताने कोन प्रेस करायचं आहे, आणि पूर्ण असं स्प्रेड करायचं। आपल्याला यावरती एकसारखी धार धरायची आहे, आणि बघू शकता किती गोल गोल आणि एकदम 0 फिगर आपली बुंदी बनवून तयार होते। तर आहे की नाही नवीन ट्रिक? तर अशाच प्रकारे नवीन नवीन ट्रिक आपण घेऊन येणार आहोत आपल्या व्हिडिओवरती, आणि जसं आपण बुंदी बनवू तर तसे आपला कॉन्फिडन्स येतो आपल्याला,
आता पुढच्या बॅचमध्ये बघू शकता किंवा आपण जेव्हा पुढची बॅच घेऊ बुंदी करायची त्यावेळेस आपण बघू कशी परफेक्ट तयार होते. तर स्टार्टिंगला आपल्याला थोडी भीती वाटते कसं होईल कसं नाही. आणि आपल्याला बुंदीचा कोन जो आपण टाकतो, मिश्रण आपलं टाकतो, तो त्यावेळेस कोन थोडा वरती पकडायचा आहे. तर बघू शकता या ठिकाणी एकसारखी बुंदी आपली तयार झालेली आहे आणि त्याचा आवाजही बघू शकता. तर अशा चाळणीमध्ये मी काढून घेतलेली आहे आणि दुसरी बॅच लगेच आपण पूर्ण आत्मविश्वासाने बघू शकता. मेहंदी जर तुम्हाला काढता असेल तर मेहंदीच्या कोणाप्रकारे आपल्याला प्रेस करून आणि एकसारखी बुंदी आपली तयार झालेली आहे. तर आहे की नाही एकदम अविश्वसनीय रेसिपी, की आपण हलवाई कशी करतो किंवा किती घाण होते गॅसवर. बघू शकता आपल्या गॅसवर थोडीही घाण नाही, आपले हातही भरलेले नाही आणि खूप अवघड असणारी रेसिपी आपण सोप्या प्रकारात केलेली आहे आणि एकसारखी बुंदी आपली बनून तयार आहे. तर किती छान आहे की नाही आयडिया. तर अशाच प्रकारे आपण सर्व बुंदी एकसारखी गोल गोल अशी बनवून घेतलेली आहे. तर बघू शकता 1 कप बेसनामध्ये आपली एवढी बुंदी बनून तयार आहे आणि 1 कप बेसनामध्ये कमीत कमी आपले 1 ते पाऊण किलो लाडू बनून तयार होतात. तर या ठिकाणी आपली बुंदी कुठंही जास्त तेलकट झालेली नाही आणि एकदम मस्त क्रंची अशी झालेली आहे. तर आपण आता यासाठी पाक करून घेऊया. तर पाक करण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. ज्या कपाने आपण बेसन घेतलं होतं त्याच कपाने अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि त्याच कपाने आपल्याला तुम्ही जास्त गोड खात असेल तर 1 कप साखर घ्या आणि मीडियम खात असेल तर पाऊण कप साखर घ्या. तर या ठिकाणी मी पाऊण कप साखर घेतलेली आहे. साखर आपल्याला पूर्ण विरघळून घ्यायची आहे पाण्यामध्ये, म्हणजे मेल्ट होऊ द्यायची आहे साखर आणि त्याच्यामध्ये मग आपण थोडासा खाण्याचा रंग टाकणार आहे, की त्यामुळे आपल्या लाडूला छान असा रंग येतो. आपण पिठामध्ये थोडासा टाकलेला आहे आणि पाकामध्येही थोडंसं टाकणार आहे, म्हणजे आपल्या लाडू खूप छान असं हॉटेलसारखी लाडू बनवून तयार होतात. तर आपल्याला या ठिकाणी पाकाची चाचणी करायची नाही. आपल्याला 2 ते 3 मिनटं कमी गॅसवरती शिजून घ्यायचा आहे पाक आणि पाक फक्त आपल्याला चिकट बनवायचा आहे. जसं आपण गुलाबजामुनला बनवतो तसा या ठिकाणी पाक बनवायचा आहे. तर आपला पाक चिकट झालेला आहे आणि आता आपण जेवढी पण बुंदी आहे ती यामध्ये घालून घेणार आहोत. तर बघू शकता किती छान बुंदी दिसते. दिसतानीच आपल्याला एकदम अमेझिंग वाटतं आहे. तर आपण या ठिकाणी पाक 1 तारी किंवा 2 तारी करणार नाही, कारण की काय होतं की आपला पाक जर जास्त कडक झाला तर बुंदीमध्ये शिरणार आणि म्हणजे आतमध्ये जाणार नाही आणि मग आपली बुंदी आपले लाडू हे पाक बाहेरच राहील. तर त्यामुळे पाक फक्त आपण चिकट करून घेतलेला आहे. आणि या ठिकाणी मी काजू आणि बदामचे एकदम बारीक असे काप करून घेतलेले आहे, ते यामध्ये घातलेले आहे. आता आपल्याला साधारण 1 मिनिटभर कमी गॅसवरती शिजून घ्यायचं आहे पाक आणि बुंदी. यामध्ये 1 चमचा मी वेलची पावडर घातलेला आहे, याने आपल्या लाडूला छान चव येते. आणि बघू शकता 1 मिनिट झालेला आहे, शिजलेला आहे. तर आपण 2 मिनिट झाकण ठेवणार आहोत. गॅस बंद करून घ्यायचा आहे. 2 मिनटं झाकण ठेवलेलं आहे आणि आपलं मिश्रण अजूनही गरमच आहे. आता आपण यामध्ये 2 चमचे तूप टाकणार आहोत. यामुळे काय होणार आहे, आपल्या स्वस्त आपण तेलामध्ये बुंदी काढलेली आहे पण स्वस्तात आणि चांगला रिच फ्लेवर येण्यासाठी आपण या ठिकाणी 2 चमचे तूप वापरणार आहोत. तर स्वस्तात मस्त बजेटमध्ये आपण आजची रेसिपी बनवलेली आहे. अगदी 300 ते 400 रुपये खर्च ज्या ठिकाणी आपल्याला हे लाडू आणण्यासाठी लागतात, तर आपले 60 ते 70 रुपयामध्ये हे लाडू घरी बनवून तयार होतात. तर बघू शकता या ठिकाणी आपलं मिश्रण अर्ध्या तासानंतर मी अर्धा तास मुरत ठेवलेलं होतं आणि अर्ध्या तासानंतरही बघू शकता किती रसरशीत असे आपले बुंदीचे लाडू वळता येत आहे. आणि 3 दिवस, अगदी 3 ते 4 दिवस तुम्ही लाडू ठेवले तरी हे एकदम रसरशीत, आतमधून रसरशीत राहतात. पण टेन्शन घ्यायचं कारण नाही, की तोपर्यंत हे लाडू राहणारच नाही, लगेच संपून जातात. तर बघू शकता या ठिकाणी गोल गोल हलक्या हाताने आपण लाडू बांधून घेतलेले आहे. एकसारखी बुंदी, कुठेही कमी जास्त आणि जाड बारीक आपल्याला बुंदी दिसत नाही. एकदम हॉटेलपेक्षाही जास्त छान अशी आपली लाडू बनवून तयार झालेले आहे. तर अगदी सहज पहिल्याच वेळेस तुम्ही करशाल तर एकदम बरोबर जमेल. अगदी बॅचलरही रेसिपी करू शकतात, नवीन शिकणाऱ्या मुलीही रेसिपी करू शकतात. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.